नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आपण ऐकलं की भारताचं आणि पाकिस्तानाचं युद्ध थांबलं. अनेक त्याच्यावरती मी खास व्हिडिओ बनवेनच. आज आपल्याला बोलायचं आहे की मराठे पाकिस्तानला जिंकायला निघालेत आणि मराठे पाकिस्तानला हात घालणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते दिसेल तुम्हाला चित्र. जसं त्या तालिबान यांनी अफगाणिस्तान हातामध्ये घेतलं, तसंच कदाचित बलुचिस्तान पाकिस्तानला पुन्हा एकदा हातामध्ये घेईल. पुन्हा एकदा म्हणतोय आम्ही, पुन्हा हा शब्द का वापरला याच्या आधी घेतला नाहीये त्यांनी, पण मी पुन्हा एकदा का म्हणतोय, कारण तिथं बलुचिस्तानमध्ये राहून हा पाकिस्तानचाच एक भाग आहे. तरीही त्यांनी त्यांची स्वतःची एक टेरिटरी, ज्याला आपण म्हणतो एक स्वतःचा प्रदेश त्यांनी उभा केला आहे. म्हणून मी म्हटलं की पुन्हा एकदा पाकिस्तानला हे बलुचिस्तानवाले हातात घेणार आहेत. जाऊया जरा इतिहासामध्ये. बलुचिस्तानचे मराठे म्हणजे नक्की कोण, ज्यांना बुकटी मराठे आपण म्हणतो. पानिपतचं पताचं युद्ध झालं, सदाशिव भाऊंना हार पत्करावी लागली असं आपण म्हणतोय, पण ती खरी तर जिंकणंच होतं. मराठ्यांचं दैदिप्यमान इतिहास आणि त्यांचं शौर्य पाहून अब्दाली एक पाऊलही पुढं सरकला नाही आणि तो कंधारमध्ये जाऊन, त्या काबूलमध्ये तिकडे जाऊन तो पत्र लिहितो की असा योद्धा मी पाहिला नाही, असे मराठे, असे सैनिक मी कधी पाहिले नाहीत, एवढे लढाऊ, एवढे झुंजणारे आणि आपल्या मातीच्या कणाकणासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणारी ही सगळी लोक ही खरोखर अप्रतिम आणि अफलातून आहेत. हे सगळं तो उद्गार काढतो स्वतः अब्दाली. आणि जेव्हा पानिपत आपण मराठे हारले असं म्हणतो, हारले नाही, ती खरं तर जीत आहे, कारण अब्दाली त्याच्यानंतर इकडे कधी येऊ शकला नाही. त्यावेळेला जे कोणी 25-30 हजार काही सैनिक होते, बाया होत्या, मुलं होती, त्या सगळ्यांना घेऊन अब्दाली आपल्या तिकडं कांधारला निघाला, काबूलला निघाला, अफगाणिस्तानमध्ये निघाला. तो जात असताना आता ह्या 25-26 हजार जणांना कसं पोसायचं, तिकडं काय करायचं, यांना खाया कोण देणार, काय कोण देणार, कारण आधीच पानिपतामध्ये अब्दालीच्या सैन्याचा दारुण पराभवच म्हणावा लागेल. अन्नाकडून दशा झाले, सैनिक थकलेलं आहे, सगळ्या अशा गोष्टी असताना एवढा मोठा, कारण तिकडे अब्दालीचं तख्तापालटाचे सगळं राजकारण सुरू होतं. हे सगळं असताना जेव्हा अब्दाली बलुचिस्तानच्या भागामध्ये आला, तेव्हा तिथला जो कोणी बलुचिस्तानचा राजा होता त्याला हे 25-30 हजार सैनिक त्याने देऊन टाकले. ते देत असताना हे मराठे सगळे बलुचिस्तानमध्ये स्थायिक झाले. याचा इतिहास फार मोठा आहे. बलुचिस्तानचा तुम्ही संपूर्ण इतिहास जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला तो लगेच समजून येईल. मी फक्त थोडक्यात तुम्हाला सांगतोय नक्की काय आहे, कसं आहे. हे बलुचिस्तानमधले सगळे 25-30 हजार मराठे पुढे असह्य अशा वेदना सहन करत तिथं राहिले, दटून राहिले, स्वाभिमानानं राहिले. त्यांचा धर्म बदलवला गेला, त्यांना त्यांच्या संस्कृत्या सगळ्या बदलवल्या गेल्या, कारण आपण सगळे हिंदू लोक. पण तिथे जाऊन त्यांनी त्या सगळ्या प्रदेशाची भाषा शिकली. मराठे ते तिखट तीव्र अशी लोक, त्यांनी तिथं राहणीमान सगळं स्वीकारलं. धर्म जरी बदलला असेल तरी आजही त्यांच्या नसानसांमध्ये तोच स्वाभिमान आहे. आजही त्यांना माहिती आहे, आजही त्यांच्या रीतिरिवाज, त्यांच्या सगळ्या गोष्टी आजही आपल्यासारख्याच ते तिथं पाळतायत. कित्येक वर्ष झाली. अरे धर्म बदलला आहे, धर्म जरी बदलला असेल तरी रक्तात शेवटी ज्या असतात ना गोष्टी, त्या माणूस कधी बदलू शकत नाही. त्या पिढ्यानपिढ्या पुढे वाहत जातात, पुढे चालत जातात. हे सगळे मराठ्यांनी, सगळी लोक आज बलुचिस्तान हातात घेऊन उभी आहेत. तिथं जाऊन त्यांनी स्वतःचा स्वाभिमान पुन्हा एकदा दाखवला की अन्याय आम्ही सहन करणार नाही. आज बलुचिस्तानमध्ये जे काही इंधन मिळतं, त्या इंधनाच्या कंपन्या उभ्या राहिल्या. त्या कंपन्या उभ्या जरी राहिल्या असतील तरी पाकिस्तान त्याचा सगळा मलिदा खात आहे. आणि या बलुचिस्तान नावाच्या भागाकडे हे पाकिस्तान जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. तिथं आरोग्याची व्यवस्था नाही, तिथे रस्ते नाही, तिथं कुठला विकास नाही, कोणतीही गोष्ट त्या बलुचिस्तानकडे पाहिलेही जात नाही. आणि म्हणून तिथली लोक आज पाकिस्तानच्या विरोधात आवाज उठवू लागलेत. पाकिस्तान त्यांच्यावरती नेहमी करत असलेला अत्याचार, दुर्लक्ष, यातून ती सगळी लोक पेटून उठलेत. आणि तेच मराठे आजही बदल्याच्या आगीमध्ये होरपळत आहेत आणि आजही त्या पाकिस्तानाचा बदला घेत आहेत. भारत पाकिस्तानचं सध्याचं एक छोटंसं युद्ध चालू असतानाच तिकडे पाकिस्तान आर्मीच्या सगळ्या त्या लोकांवरती, बलुचिस्तानच्या आर्मीने म्हणजे त्या आपल्या सर्व लोकांनी त्यांच्यावरती बॉम्बस्फोट टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि मारले देखील काही जणांना. हे सगळं होत असताना पाकिस्तानची आजही हिंमत होत नाही बलुचिस्तानवरती खुलेआम जाऊन लढण्याची, कारण आजही तिथली लोक, तिथली आर्मी, त्यांनी जे काही उभं केलं आहे ते पाहून पाकिस्तानला आजही धडकी भरते. ती सगळी लोक का म्हणतात की मोदीजी आमच्यासाठी खरोखर एक लढाऊ माणूस आहे, ते का मोदींकडे लक्ष देऊन पाहत आहेत, कारण ही सगळी लोक आपलीच आहेत. तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही जा इतिहासामध्ये, तेव्हा 25 हजार गेले असतील, 25 मधले मी म्हणतो 10-15 हजार जगले असतील. त्या 10-15 हजाराचेच कितीतरी लोकसंख्या झाले. आज ते बुकटी, अनेक जाती त्यांच्यात विभागली गेलेली सगळी लोक, पण आजही त्यांचा स्वाभिमान, देशप्रेम आणि देशभक्त्यात भारताप्रतीच आहे. म्हणून ते सगळे पाकिस्तानला तिकडून तोडायचा हे करतायत.
उद्या जर अशी वेळ आली, खरोखर भारत पाकिस्तानचं युद्ध मोठ्या प्रमाणात, म्हणजे ज्याला आपण युद्ध असं म्हणतो, जसं इस्रायल गाझाचं झालं तसं जर युद्ध झालं तर पाकिस्तानला बलुचिस्तानकडून सगळ्यात जास्त धोका निर्माण होईल आणि आपले सगळे मराठे त्याच रक्ताचे, आपल्याच रक्ताचे पुन्हा एकदा पाकिस्तानला तिकडून घेरून ठेवतील. तिकडून सगळे आतमध्ये घ्यायला येतील त्यांना, आणि घेणारच ती लोक, घेणारच 100% घेणार ती लोक, कारण त्यांच्या मनामध्ये बदल्याची आग आहे. त्या सगळ्या गोष्टींची कुठं ना कुठंतरी आज आपल्याला 350 वर्षापूर्वीचं सगळं माहिती आहे की संभाजीराजांना कसं हाल करून मारलं, कशा काय काय आपल्या गोष्टी झाल्या. मग पानिपतामध्ये घडलेल्या गोष्टी तर त्यांच्या डोक्यात आजही असतील की आपले पूर्वज कशी इथं आणण्यात आले, काय अन्य अत्याचार केले, काही ना काहीतरी त्यांच्याजवळ असेल ना, म्हणून ती पेटून उठलेत. आज जरी त्यांनी धर्म बदलला असेल तरी ते स्वतःला आज पाकिस्तानी समजत नाहीत. ते समजतात आम्ही बलोची आहोत, आमचा प्रदेश वेगळा, आमचं स्वाभिमान वेगळं, आमचं रक्त वेगळं, आमची संस्कृती वेगळी. आजही तिथल्या आपल्या संस्कृती सगळ्या तिथं पाळतात ती लोक. नवीन वस्तू आणली तर तिला ओवाळण्याचं काम करतात. हे काही मुसलमानांमध्ये होत नाही, पण ते लोक करतात, कारण ते आपली लोक आहेत, आपल्या मातीची आणि आपल्या रक्ताची लोक आहेत ती. म्हणून म्हटलं मराठे कधीही पाकिस्तानला जिंकतील. या पाकिस्तानला सांगू नये की फक्त भारतच आमच्याशी युद्ध करायला मोकळा आहे किंवा तेच करू शकतो. नाही, तुम्हाला माहीत नसेल तर लक्षात ठेवा, आमची लोक त्यावेळेला गेलेत, पण ते आजही आमच्यावरती प्रेम करणारे आणि आमच्यावरतीच देशभक्ती दाखवणारी लोक आहेत, एवढं लक्षात ठेवावं. आणि खास करून मी आपल्या देशातल्या सेक्युलरवाद्यांना, मांडगुळांना सांगतोय की तुम्ही लक्षात ठेवा, देश आतून तर साफ होणारच आणि तो करायचाच, निश्चित करायचा. पण देशाच्या बाहेर गेलेली लोक आजही स्वाभिमानाने आणि इमान दाखवत आपल्या राष्ट्रासाठी लढतायत. हा स्वाभिमान इथल्या भारतीयांकडे प्रत्येकाकडे काय येत नाही, याचं दुर्दैव मला वाटतं.